आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। विधान परिषदेमध्ये काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता होणार तर विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता होणार। नाना पटोले यांची माहिती। विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटलांचं नाव चर्चेत। राष्ट्रवादीच्या वाट्याला विधानसभेचं उपाध्यक्ष पद मिळणार। राजकुमार बडोलेंना उपाध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। विधिमंडळ पायऱ्यांवर संजय शिरसाट आणि आव्हाडांमध्ये संवाद। जितेंद्र आव्हाडांनी शिरसाटांच्या कानामध्ये काय सांगितलं, राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रोहित पवार नाराज। 7 वर्ष पक्षात मी कुठेतरी कमी पडतोय असं काहींना वाटतंय। रोहित पवारांच्या नाराजीवर प्रतिक्रिया। महिला दिनाच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे पैसे मिळणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 8 मार्चला मिळणार। मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। मी 100% रायगडचा पालकमंत्री होणार। मंत्री भरत गोगावलेंकडून रायगडच्या पालकमंत्री पदावरून विश्वास व्यक्त। कोणीतरी बालहट्ट सोडला तर रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय होईल। अलिबागचे आमदार महेंद्र दळवींचा अदिती तटकरे यांच्यावर निशाणा। मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय रायगडच्या पालकमंत्री पदावर योग्य निर्णय होईल। पालकमंत्री पदासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतली आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावर अदिती तटकरे यांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणारे सगळे बाटली बॉय। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणाऱ्यांवर संजय राऊतांचा हल्लाबोल। ठाण्यामध्ये काल गुंडांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। गुंडांनी काल दिघेंच्या गळ्यामध्ये घातलेला हार फेकून दिला। दिघेंना गुरु मानणारेच काल त्यांचा अपमान करत होते। संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल। वाल्मिक माझा माणूस हे धनंजय मुंडेंनी आधीच सांगितलं होतं। वाल्मिक कराडवर आधीच कारवाई का झाली नाही, संदीप क्षीरसागर यांचा सवाल। सलाईनपेक्षा चांगला आहार घ्या, चांगला विचार करावा, लक्ष्मण हाकेंचा। मनोज जरांगेंना टोला तर थोडे दिवस आराम करा, नाहीतर परत उपोषणाला बसाल, हाकेंचा मनोज जरांगे यांना सल्ला। मराठवाड्यासह विदर्भातील उद्योगांना 2029 पर्यंत वीज शुल्क माफी सवलत देण्याचा निर्णय। महावितरणाकडून परिपत्रक जारी। केवळ उत्पादन प्रक्रियेमधील उद्योगांना सवलती मिळणार। सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन। राज्यभरातून आंबेडकरी अनुयायी आंदोलनामध्ये सहभागी। रत्नागिरी जिल्ह्यातील 1305 शाळा बंद होण्याच्या मार्गावर। नवीन संच मान्यतेचा जिल्ह्यातील शाळांना फटका। हजारो शिक्षक देखील अतिरिक्त होण्याचा धोका। सारख्या क्रमांकांचा मतदार कार्ड म्हणजे बोगस मतदान नव्हे, केंद्रीय निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। 2 वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकसारखं मतदान ओळख क्रमांक असल्याची बाब समोर आल्यानंतर आयोगाचं स्पष्टीकरण।